नमस्कार मित्रांनो, मी अतुल काटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे JCC बाय अतुल काटकर. तर मित्रांनो, आपण या चॅनलवर वेगवेगळे गणितातील महत्त्वाचे टॉपिक्स पाहतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार पाहिले. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, पाहूया मग. तर इथं त्रिकोण काय असतं मित्रांनो? त्रिकोण म्हणजे अशी कोणतीही बंदिस्त आकृती जिला तीन कोन आहे, ठीक आहे, हे असे असलेले हे तीन कोन असणारे, तीन अँगल्स असणारे, किंवा त्या आकृतीला तीन अशा साइड्स असणारे, तीन बाजू असणारे, ठीक आहे. तर ह्या तीन बाजू सारख्या आकाराच्या असू शकतात, म्हणजे त्यांची लांबी सारखी असू शकते किंवा वेगवेगळी असू शकते. अशा तीन बाजू त्रिकोण काय आहे? तर तीन बाजू, तीन कोन. तर तीन बाजू असतात, तीन कोन असतात, त्याला तीन बाजू असणारे असे तीन कोन, तीन बाजू असलेले आणि तीन शिरोबिंदू, तीन शिरोबिंदू असलेली बंदिस्त आकृती म्हणजेच त्रिकोण असते. तीन शिरोबिंदू मीन्स काय असतात? व्हर्टेक्स. एक शिरोबिंदू असेल तर व्हर्टेक्स म्हणतात, अनेक असेल तर काय म्हणतात? व्हर्टायसेस, ठीक आहे. कोणाला म्हणतात अँगल. त्यानंतर बाजूला साईड म्हणतात, ठीक आहे. ह्या ज्या असणारे ह्या त्याच्या बाजू असणारे, ही साईड आहे, ठीक आहे. ही साईड या साईड्स आहे. त्यानंतर हे जे मधले हे अँगल्स कोण आहे. त्यानंतर शिरोबिंदू काय म्हणतात? शिरोबिंदू मीन्स व्हर्टेक्स, मीन्स इथले जे बिंदू असतात, हे शेवटच्या टोकावरचे हे जे तीन बिंदू आहे, त्या तीन बिंदूंना शिरोबिंदू असे म्हणतात. त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहे, चौकोनाला चार शिरोबिंदू असतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा त्रिकोण. ह्या त्रिकोणाचं मध्ये जर आपण पाहिलं तर त्रिकोणाचं ह्या जे अँगल्स आहेत, हे तीन अँगल्स, तीन कोन, या तीन कोनांच्या मापांची बेरीज कधीही 180 असणार आहे. म्हणजे सपोज पहा, जर हा कोन 60 अंशाचा असेल, हा 70 अंशाचा असेल, 60 70 130, तर हा कोन 50 अंशाचा असणार आहे. म्हणजे 60 50 110 70 180, तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 यायला पाहिजे, म्हणजे येतेच कधीही, ठीक आहे. त्यानंतर ह्या त्रिकोणाला आपण नाव कशा प्रकारे देऊ शकतो? तर ह्या त्रिकोणाला आपण ABCDतल्या कोणत्याही अक्षराने नाव देऊ शकतो. ABC समजा नाव दिलं, त्याला वाचायचं कसं? तर याला नॉर्मली आपण त्रिकोण ABC, ट्रायंगल ABC, याचं ट्रायंगल साइन द्यायचं आणि ABC असे नाव देऊ शकतो. किंवा ट्रायंगल BCA असंही देऊ शकतो, BCA, किंवा ट्रायंगल CAB असंही नाव देऊ शकतो. असं आपण या त्रिकोणाला 6 प्रकारे नाव देऊ शकतो. त्यानंतर ट्रायंगल CBA, ट्रायंगल ACB, ट्रायंगल BAC, अशा आपण 6 प्रकारे त्रिकोणाला नावं देऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण पाहू त्रिकोणाचे जे त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या त्रिकोणाचे प्रकार पाहू. त्रिकोणाचे जे प्रकार आहे ते बेस असणारे दोन गोष्टीवर. एक तर कोनावरून त्रिकोणाचे प्रकार, हा पहिला त्रिकोणाचा प्रकार. म्हणजे त्रिकोणाचे प्रकार दोन प्रकारे पडणार आहे. ते आपण पाहिलं की कोनावरून एक त्रिकोणाचे प्रकार पडणार आहे, या कोनावरून, आणि एक बाजूवरून पडणार आहे. मग पहिले आपण पाहतोय त्रिकोणाच्या कोनावरून त्रिकोणाचे प्रकार, ठीक आहे. कोनावरून तर पहिला जो प्रकार पडतो तो आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण मीन्स इंग्लिशमध्ये म्हणणार आहे राईट अँगल ट्रायंगल. तर काटकोन त्रिकोण काय असणार आहे? असा त्रिकोण असणार आहे जो की त्याचा एक कोन, कोणताही एक कोन जो असणार आहे तो काटकोन असणार आहे, मीन्स राईट अँगल असणार आहे, मीन्स 90 अंशाचा असणार आहे, ठीक आहे. एक कोन 90 अंशाचा असतो. असा जो त्रिकोण असतो त्या त्रिकोणाला म्हणतात काटकोन त्रिकोण, ठीक आहे. तर पहा, हा त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये त्याचा एक कोन जो आहे तो 90 अंशाचा. मग हा जो 90 अंशाचा कोन आहे, हा असं नाही की एका ह्याच साईडला रे, कोणत्याही साईडला तो कोन असू शकतो. मग राईट अँगल कसा बनतो? की एक सरळ रेष पाहिजे आणि दुसरी रेष त्या रेषेला सरळ, अशा प्रकारे या ठिकाणी असा 90 अंशाचा कोन तयार होतो, ठीक आहे. ही रेषा अशी जोडून द्यायची म्हणजे हा त्रिकोण बनतो. मग हा बी एक काटकोन त्रिकोण आहे, हा बी काटकोन त्रिकोण आहे. एक कोन 90 अंशाचा पाहिजे बस, म्हणजे काटकोन त्रिकोण असणार आहे, म्हणजे कोणत्याही साईडला असो, ठीक आहे. तर हा झाला काटकोन त्रिकोण. आणि हे काटकोन त्रिकोणाचा आपण फक्त एक पाहणार आहे की क्षेत्रफळ कसं काढतात. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे?
क्षेत्रफळ मीन्स एरिया त्याचा कशा प्रकारे काढला जातो. तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे जशा त्रिकोणाचं जनरली त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं कॉमन जे फॉर्म्युला आहे तो आहे की 1/2 1/2 इंटू बेस इंटू हाईट म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची 1/2 बेस इंटू हाईट किंवा काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत ज्या हे काटकोन करताय ह्या ज्या दोन बाजू आहेत ए बी आणि बी सी ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंचा गुणाकाराचे हाफ करायचे म्हणजे त्याचा एरिया निघून जातात त्रिकोणाचा एरिया म्हणजे मधली जागा ठीक आहे. किंवा हे सूत्र जर पाहिलं पाया गुणिले उंची म्हणजे बी सी काय पाया आहे आणि सरळ ए बी ही काय उंची हा पाया आणि ही उंची या दोन्हीचा गुणाकार करून त्याचे हाफ करायचे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ निघून जातं एरिया निघून जातो. हे झालं काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणानंतर पुढचा जो त्रिकोण आहे तो आहे लघुकोन त्रिकोण आणि त्याच्या नावावरून त्याचा अर्थ आहे लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. लघुकोन त्रिकोण कसा असणार आहे असा त्रिकोण जो ज्या त्रिकोणाचा प्रत्येक कोण एक कोण नाही तर प्रत्येक कोण म्हणजे तिन्ही कोण प्रत्येक कोण जे ते 90 अंशापेक्षा कसे असतात लहान असतात किंवा 90 पेक्षा कमी असतात. म्हणजे आता हा समजा एक त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा कोण हा हा आणि हा हे तिन्ही कोण जे ते 90 पेक्षा कमीच असणार आहे. 90 पेक्षा कमी म्हणजे समजा हा 70 असू शकतो हा 70 हा 65 असू शकतो 70 65 जर असेल आणि तो उरलेला कोण किती अंशाचा राहणार आहे मग तो राहणार आहे 45 अंशाचा. ठीक आहे 70 65 45 48 100 180 अशा प्रकारे तिन्हीची बेरीज 180 आली पाहिजे. तर हे तिन्ही कोण जे आहे ते 90 अंशापेक्षा कमी आहे 90 अंशापेक्षा जर कमी आहे तिन्ही तर त्याला म्हणायचं आहे लघुकोन त्रिकोण किंवा ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ओके समजा लघुकोन त्रिकोण आणि याचं जर समजा क्षेत्रफळ काढायचं आहे जसं याचं काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ 102 पाय गुणिले उंची आहे तसंच लघुकोन त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं आहे तर सेम फॉर्म्युला आहे क्षेत्रफळ काढण्यासाठी 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे 1/2 हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे याच्यामध्ये समजा आता ह्या त्रिकोणात जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायला सांगितलं तर कसं काढलं जाणार आहे एक पाया आपल्याला माहित पाहिजे कोणता आहे हा क्यू आर याला जर आपण पाया मानलं की खालची समजा एक बाजू क्यू आर आहे पाया आहे बेस आहे हाईट आहे हाईट याला स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे या वरचा जो व्हर्टेक्स आहे वरचा जो शिरोबिंदू आहे त्याच्यापर्यंत जी लांबी असणार आहे ती हाईट असणार आहे उंची असणार आहे. मग ही हाईट आपल्याला माहित पाहिजे ही हाईट स्ट्रेट लाईन मध्ये असलेली हाईट जसे की काटकोन त्रिकोणामध्ये स्ट्रेट लाईन असते ती त्याची उंची आहे तसं याच्यामध्ये उंची दाखवणारा कोणती बाजू नसते मग ही जी ना एक स्ट्रेट लाईन जी असते ती उंची असते. मग ही समजा एक उंची आहे आणि हा क्यू आर हा पूर्ण पाया आहे ह्या विशालकोन त्रिकोण. आता कोणावरून त्रिकोणाच्या प्रकारामध्ये तिसरा प्रकार आहे विशालकोन त्रिकोण. ठीक आहे तर विशालकोन त्रिकोण काय आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे असा त्रिकोण असणार आहे ज्या त्रिकोणाचा एक कोण कोणताही एक कोण जो असणार आहे कोणताही एक कोण 90 अंशापेक्षा कसा असणार आहे मोठा असणार आहे. 90 पेक्षा लहान जर सगळे कोण असतील तिन्ही कोण जर 90 पेक्षा लहान असेल तर लघुकोन त्रिकोण आणि कोणताही एक जर 90 पेक्षा मोठा असेल 90 नाही 90 पेक्षा मोठा असेल तर त्याला म्हणणार आहे आपण विशालकोन त्रिकोण. ठीक आहे विशालकोन त्रिकोणामध्ये एक कोण जो आहे तो 90 अंशापेक्षा मोठा असतो. मग कोणताही एक कोण आहे इथं त्रिकोण XYZ ट्रायंगल XYZ मध्ये y हा जो कोण आहे तो 90 पेक्षा मोठा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. 90 पेक्षा मोठा आहे कसं ओळखणार आहे जर समजा एक स्ट्रेट लाईन आहे ती खालची लाईन पण स्ट्रेट आहे आणि असं जर चौकोनासारखं जर बनतंय व्यवस्थित तर ते 90 अंशाचं असणार आहे आणि जर समजा थोडंसं असं जर असेल तर हे 90 पेक्षा मोठंच असणार आहे. ठीक आहे समजून घ्यायचं हे 90 पेक्षा मोठा आहे म्हणजे हा विशालकोन त्रिकोण आहे. ठीक आहे तर इथे याचं माप 90 पेक्षा जास्त 100 असू शकतं 110 120 असं काही असू शकतं. ठीक आहे असं असणार आहे विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोणाचं जर आपल्याला समजा क्षेत्रफळ काढायचं आहे तर त्यासाठी काय फॉर्म्युला असणार आहे एरिया जर काढायचा आहे तर पहा तर तोच सेम फॉर्म्युला आहे जो काटकोन त्रिकोणाला होता लघुकोन त्रिकोणाला होता आणि जो आता तोच सेम विशालकोन त्रिकोणाला असणार आहे 1/2 पाया गुणिले उंची. पण याच्यामध्ये प्रश्न असा आहे की याची उंची कशी पकडायची. ठीक आहे तर याचा जो पाया आहे पाया जर समजा आपण YZ मानला तर उंची काय असणार आहे उंची असणार आहे Y आणि Z पासून दूर असणारा जो तिसरा जो कोन आहे
तो जो कोन आहे त्या कोनापासून ह्या पायापर्यंत असलेली सरळ लाईन पाहिजे, एकदम स्ट्रेट लाईन पाहिजे. हा पाया जर असा खाली स्ट्रेट आहे तर वरची ती लाईन त्या लाईनवर बरोबर आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याची उंची कशी असणार आहे, ह्या एक्स या बिंदूपासून अशी बरोबर पर्यंत असा जो पाया असणार आहे ह्या पायापर्यंत याची जी हाईट इथेपर्यंत येणार आहे ती असणार आहे त्याची उंची, आणि वाय पासून झेड पर्यंत असणार त्याचा पाया. ठीक आहे, असा पाया मीन्स बेस आणि ही हाईट घेऊन दोन्हीचा गुणाकार करून त्याचा हाफ करायचा, एरियाने म्हणून जातो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पाहिले कोनावरून त्रिकोणाचे प्रकार. तर कोनावरून त्रिकोणाचे 3 प्रकार आहेत, एक काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल आणि एक ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे, तर तिन्ही त्रिकोणाचे तीनही कोणावर अवलंबून असणारे प्रकार तुम्हाला समजले असेल. पुढे आपण पाहू आता त्याच्या बाजूवर अवलंबून असणारे प्रकार. कितीही अंशाचा असो, 90 असो, 81 असो का 70 असो, कितीही असो, त्याच्याशी काही नाही. फक्त आपल्याला पाहिजे त्याच्या बाजू, ज्या बाजूच्या असणार या साईड्स त्या कशा असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे ए बी ची जी लेंथ आहे तीच बी सी ची लेंथ आहे आणि तीच ए सी ची सुद्धा लेंथ आहे. सेम लेंथ, सेम जर लांबी असेल तर त्या त्रिकोणाला म्हणायचं आहे समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. तर मग याचा गुणधर्म काय आहे की सर्व बाजू कशा असणार आहे, समान. ठीक आहे, त्यानंतर ह्या त्रिकोणाचं जर आपल्याला समजा क्षेत्रफळ काढायचं आहे, मग क्षेत्रफळ काढण्यासाठी याचं सूत्र काय असणार आहे, ह्या त्रिकोणाचं समभुज त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं आहे तर त्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे कर्णमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. ठीक आहे, असा फॉर्म्युला आहे. म्हणजे याची एक कोणती एक बाजू याची म्हणजे तिन्ही बाजूचा सारख्या असणार आहे त्या बाजूचा स्क्वेअर करायचा, त्याला 4 ने भाग द्यायचा आणि मग अशा प्रकारे क्षेत्रफळ निघणार आहे. ठीक आहे, हे समभुज त्रिकोणाचं आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण मीन्स आयसोसियल ट्रायंगल. आता समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, असा त्रिकोण असणार आहे की ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान असणार. कोणत्याही 2 समान असू शकतात, ह्या दोन्ही असू शकतात किंवा ह्या दोन्ही किंवा ह्या दोन्ही, अशा कोणत्याही 2 बाजू कशा असणार आहे, समान असणार आहे. तिन्ही समान असल्या तर त्याला आपण म्हणणार आहे समभुज त्रिकोण. आणि जर 2च समान असल्या तर त्याला म्हणणार आहे समद्विभुज त्रिकोण. त्याच्या नावावरून अर्थ समजून घ्यायचा. समभुज होता अगोदरचा, समभुज म्हणजे समान भुजा, समद्विभुज म्हणजे समान, द्वि म्हणजे 2 भुजा, 2 भुजा समान असलेला त्रिकोण, आयसोसियल ट्रायंगल. ठीक आहे, तर ह्या त्रिकोणाचं हेच वैशिष्ट्य आहे. अजून याचा काय गुणधर्म आहे, याचा एक गुणधर्म म्हणजे की ह्या त्रिकोणाच्या बाजूंच्या समोरील, ठीक आहे, या एकरूप बाजू आहे, दोन्ही बाजू समान आहे, याची जी लेंथ असणार आहे तीच याची लेंथ असणार आहे. जर अशी कंडिशन असेल तर हिच्या ह्या बाजू समोरचा जो कोन असणार आहे, हा जो अँगल असणार आहे त्याचं जे माप असेल, सपोज 60 आहे, तेच माप ही जी दुसरी बाजू आहे तिच्या समोरच्या जो कोन असणार आहे, अँगल असणार आहे, त्याचं पण तेच असणार. याचं जर 60 असेल त्याचं 60, त्याचं 50 त्याचं 50 असेल असणार. ठीक आहे, असा त्रिकोणाचा हा एक गुणधर्म आहे की जर एकरूप बाजू असते तर त्यांच्या समोरील कोणांचे माप सुद्धा एकरूप असते. ठीक आहे, अशा प्रकारे असा असतो समद्विभुज त्रिकोण. म्हणजे कोणत्याही असा त्रिकोण असणार आहे ज्याच्या कोणत्याही 2 बाजू समान असणार. ठीक आहे, समान असतात. त्यानंतर जर आपण समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर मग समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचा काय फॉर्म्युला आहे, याचं क्षेत्रफळ कशा प्रकारे काढलं जातं पहा. तर समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र जे आपण अगोदरच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाहिले, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, त्यासारखंच आहे सेम 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो त्रिकोण आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे, आणि हा शेवटचा टाईप आहे विषमभुज त्रिकोण, स्केलेटल ट्रायंगल, स्केलेन ट्रायंगल. ठीक आहे, तर विषमभुज त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण असणार आहे ज्याच्या तीनही बाजू, ठीक आहे, तीनही बाजू कशा असणार आहे, वेगवेगळ्या असणार आहे. त्याच्या कोणाशी आपल्याला काही घेणं नाही आहे की कोण कोणती किती अंशाचा असतो त्याशी काही नाही, पण तिन्ही बाजू मात्र वेगवेगळ्या असणार आहे. तर त्याचा गुणधर्म सांगू शकतो आपण की तिन्ही बाजू, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे माप वेगवेगळे जर असेल
तर त्या त्रिकोणाला म्हणायचं आहे विषमभुज त्रिकोण. ठीक आहे. तिन्ही बाजूचे माप जे असणार आहे ते वेगवेगळे असणार आहे. असा असतो विषमभुज त्रिकोण. आता विषमभुज त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं आहे त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे आणि हा थोडासा अवघड फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. ह्या त्रिकोणाच्या सगळ्या प्रकारामध्ये आपण 3च फॉर्म्युले पाहणार आहे. त्रिकोणाच्या प्रकार क्षेत्रफळ काढण्याचे 3च फॉर्म्युले आहे. एक आहे 1/2 पाय गुणिले उंची, हाफ बेस इंटू हाईट. जर समजा त्रिकोणाचं तुम्हाला काही माहित नाही, त्याच्यामध्ये फक्त सांगितलं की उंची दिली आहे आणि बेस दिला आहे आणि याचं क्षेत्रफळ सांगा, तर त्यावेळेस पाय आणि उंचीचा गुणाकार करायचा आणि त्याचा हाफ करायचा किंवा तो कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असो. मग जर समजा असा त्रिकोण आला 3 बाजू दिलेल्या आहेत, तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत आणि मग सांगितलं की याचं क्षेत्रफळ काढा, मग त्यावेळेस क्षेत्रफळ कशा प्रकारे काढला जातं चला मग पाहूया. तर विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला त्याची परिमिती माहीत पाहिजे. परिमिती मीन्स पेरिमीटर. तर ह्या कोणाचं जे माप असणार आहे, एक समजा याचं माप ए, याचं माप बी आणि याचं माप सी आहे. ह्या ए, याचं माप बी आणि सी, ए बी सी ह्या तिन्ही मापांची बेरीज करायची. याची जी लांबी असणार आहे, समजा ही 3 आहे, ही 4 आहे आणि ही 6 आहे. 4 लोक 4 8 6 आणि 4 10 8 18 आहे असं माप घेतलं आपण. याचं माप 8 आहे, याचं 4 आहे, याचं 6 आहे. असं तिन्ही माप वेगवेगळे. ठीक आहे. असं त्रिकोण असणार आहे जसं तिन्ही कोणाचं माप, तिन्ही बाजूंचं माप वेगवेगळं असणार आहे, तो असणार आहे विषमभुज त्रिकोण. हे तिन्ही माप वेगवेगळे. तर याची परिमिती काय असणार आहे, ह्या तिन्हीची बेरीज करायची म्हणजे परिमिती निघणार आहे, मीन्स पेरिमीटर निघणार आहे. 8 आणि 4 12 18. ठीक आहे. 18 याची आली परिमिती, पेरिमीटर. मग आता जर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ जर काढायचं आहे तर आपल्याला त्याची अर्धपरिमिती माहीत पाहिजे. अर्धपरिमिती म्हणजे सेमी पेरिमीटर. अर्धपरिमिती ही माहीत पाहिजे आपल्याला. अर्धपरिमिती कशी काढणार आपण, काय करायचं, अर्धीच परिमिती माहीत पाहिजे. समजा याची पूर्ण परिमिती किती आहे, आता 6 आणि 4 10 8 18 आहे. 18चे अर्धे करायचे किती होता 9, म्हणजे याची अर्धपरिमिती किती असणार आहे 9. मग ती कशी काढायची, तिन्ही बाजूंची बेरीज करायची. म्हणजे तिन्ही बाजू कोणत्या ए बी सी, समजा तिन्हीची बेरीज करून त्याला 2 ने भागायचं म्हणजे त्याचा अर्ध करायचा. अशा प्रकारे अर्धपरिमिती निघणार. अर्धपरिमिती निघाल्यानंतर त्याला फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे क्षेत्रफळ काढण्यासाठी कसा उपयोगी पहा. क्षेत्रफळ अर्धपरिमिती काढावी लागते, मग क्षेत्रफळ त्याचा उपयोग केला जातो फॉर्म्युल्यामध्ये. तर त्यासाठी वर्गमुळामध्ये घेणं पडतं एस. एस म्हणजे काय, अर्धपरिमिती. एस म्हणजे अर्धपरिमिती म्हणजे सेमी पेरिमीटर. एस इन ब्रॅकेट एस मायनस ए. ए काय, हे एस तर हेच एस आहे, हे जे माप येणार आहे ते एस आहे, आणि दुसरं एस तेच आहे, मायनस ए. ए काय, एक कोणती एक बाजू आहे, पहिली बाजू समजा. नंतर इंटू एस मायनस बी. इथे बी म्हणजे दुसरी बाजू घ्यायची आणि त्याच्या अर्धपरिमिती सोबत वजाबाकी करायची, आणि एस मायनस सी म्हणजे तिसऱ्या बाजू सोबत वजाबाकी करायची. अशा प्रकारे विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं हे सूत्र आहे, हे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार पाहिले. एक समभुज त्रिकोण, तिन्ही बाजू समान. समद्विभुज त्रिकोण म्हणजे 2 बाजू समान. आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू असमान. ठीक आहे. तिन्ही एकही बाजू समान नसणारे अशा प्रकारे. आणि सगळ्यांचं आपण क्षेत्रफळ कसं काढायचं ते पण पाहिलं. तर हा व्हिडिओ जो बनवला होता तो मी बनवला होता एका अभिषेक काटकर याच्या कमेंटवरून. त्याने सांगितलं होतं की त्रिकोणाच्या प्रकारावर व्हिडिओ बनवा म्हणून. तर पुढचा व्हिडिओ कशावर बनवू जर तुम्ही कमेंटमध्ये कळवाल तर मग त्यावर बनवेल, नाहीतर मग मी बनवेलच. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून इतरांना पण शेअर करा जर महत्त्वाचा वाटत असेल तर. थँक्यू.